तर आपला हार तयार झालेला आहे आणि आपल्याला निघायचं आहे लवकरात लवकर घरी पोहोचवायचं आहे, कारण तुमची पूर्ण वाट बघत असताना आपली घरी जाऊन झाला का तयार आपला हार? तर निघायचं आपलं फुलं तीन घेऊन, त्यासाठी खास आपल्याला इकडं यावं लागलं तालुक्याला. बघू वरून बांधलाय ना थोडं. तर हार मस्तपैकी बनवला आहे मोठ्या गाडीला आपल्या. आता लय उंच आहे तो, कारण मोठ्या गाडीला बनवायला सांगितलं होतं त्यांना. त्यातला कोणता पाहतो मला जरा उभाच राहतो जरा. आता ही त्यांचे बाकीचे म्हणजे विक्रीला म्हणजे गिऱ्हाईक येतं त्यांना, बारक्या गाडीला मोठ्या गाडीला हार असे बनवून ठेवलेले आहेत त्यांनी. चला मग भावांना बहिणीला निघायचं घरी. बाय बाय सगळ्यांना. हाय नमस्कार सगळ्यांना. चला श्रीगोंद्याला आलेलो आहे. तर आपल्या गाडीला मोठ्या गाडीला हार बनवायचा होता, तर त्यासाठी बी आपण आलो होतो. आता म्हणलं जाऊन कधी फुलं न्यायची, कधी हार बनवायचा, पुढं काय करायचं. मग आपलं चला म्हणलं आपले जोडदार भेटले तिथं, आणि मग त्यांनाच हार बनवायला लावलेलं आहे आपण इथं वणीदेत हार ती. तर भरपूर अशी गर्दी आहे श्रीगोंद्यात, जिथे आपापल्या गाडीला हार बनवण्यासाठी विकत घेण्यासाठी भरपूर अशी गर्दी आहे. आता आपण तालुक्यात इथं कुठं बगाडे कॉर्नरला उभा आहे तिथं. आता तसं म्हणायला गेलं तर आपल्याला श्रीगोंद्यात आखी ओळखी देत, कोणत्या दुकानात सगळीच ओळखी देत. किंवा आता इथं मी ब्लॉग बनवतोय, इथं जरी आपल्या तालुक्यात बघतच असतात भाऊ बहीण आपले सगळे, बघितलं तरी फोन करणार आजी तुम्ही इथं व्हिडिओ बनवला काय. तर आता यांनी आपल्याला कमी पैशात मोठ्या गाडीला आपल्या हार बनवून देणार होती, आणि त्याचं बनवायचं चाललेलं आहे. आणि बनवून झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला आपण दाखवणार. तर बघा आता बनवलं आहे त्यांनी, असं काय नाही. गावाचं नाव काय सचिन गणेश. आता आपलं म्हणजे पहिल्यांदाच आता बसलो होतं त्यांच्यापाशी आपण. तर ते म्हणलं तुम्हाला मी कुठंतरी बघितल्यावर झालं आहे. आता म्हणलं पुढं बघितल्यावर झालं आहे. आता पहिले ते आपण इथं तालुक्यात दुकानावर कामाला होतो जवळजवळ 7 वर्ष, आणि त्याच्या आधी सेंट्रीचं काम करत होतो. ते म्हणले तुम्हाला दुकानावर बघितलं आहे. परत म्हणले मग आता आमचं चॅनल घेतं. हा म्हणले चॅनल तुमचे व्हिडिओ असतात. तर त्यांचं मनापासून धन्यवाद की आपल्याला प्रत्येक ठिकाणी कुठं बी जावा, तालुक्यात नाही महाराष्ट्रात म्हणा भारतात कुठं बी गेलं तरी आपल्याला माणसं तुमच्या पुनमताईला दाजीला ओळखी येतात कुठं बी, आणि उभा राहतात, 2 शब्द चांगले बोलतात. तर खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद. तर फुलं घेतात मग आता आपल्याला 2 दरवाज्याला हार बनवायचे आहेत. आता काय झालं फुलाची रेट लई सध्या गेला मागे, पण आपण विचार नाही केलेला. फुलं घेतलेले इथं, पण आता बघा ही कसली फुलं इथं 100 रुपये पावशेर. एक समोरच्या कॅमेरा दाखवतो तुम्हाला. कोणची फुलं ती? आस्टर फुलं आहे, 100 रुपये पावशेर. 400 रुपये किलो. हां, आणि आता सध्याच्याला काय झालं, झेंडूचीच फुलं आहेत फक्त विक्रीला इथं. दुसरी फुलं तर काय नजर पडणार पुढं. भरपूर ठिकाणी मी फिरलो, पण आपल्याला दुसरी फुलं नाही नजर पडली. पण आपण तीच फुलं घेतली, आस्टरची आणि झेंडूची फुलं घेतली. आपल्याला घरी 2 हार बनवायचे आपल्याला दरवाजाला. आपल्याला गाडीला एक बारक्या गाडीला एक हार बनवायचा. आपल्याला देवाला काही फुलं होत्या, तर घेतलेत फुलं. हो का याच्यात पांढरी बी फुलं दिलेली त्यांनी आपल्याला, तसं काही नाही. भरपूर अशी गर्दी आहे तालुक्याच्या ठिकाणी. आज दसऱ्याच्या आपल्या सगळ्या भावा बहिणींना शुभेच्छा. भरपूर अशी गर्दी भरपूर. तर आपला हार तयार झालेला आहे आणि आपल्याला निघायचं आहे लवकरात लवकर घरी पोहोचवायचं आहे, कारण तुमची पूर्ण वाट बघत असताना आपली घरी जाऊन.
झाला का तयार आपला हार? तर निघायचं आपलं फुलं तीन घेऊन त्यासाठी खास आपल्याला इकडं यावं लागलं तालुक्याला. बघू द्या. वरून बांधलाय ना थोडं तर हार मस्तपैकी बनवला आहे मोठ्या गाडीला आपल्या. आता लय उच आहे तो, कारण मोठ्या गाडीला बनवायला सांगितलं होतं त्यांना. त्यातला कोणता पाहा तुम्हाला जरा उभाच राहतो जरा. आता ही त्यांचे बाकीचे म्हणजे विक्रीला म्हणजे गिऱ्हाईक येतं त्यांना. बारक्या गाडीला मोठ्या गाडीला हार असे बनवून ठेवलेले आहेत त्यांनी. चला मग भावांना बहिणीला निघायचं घरी. बाय बाय सगळ्यांना.